प्रेक्षक हो नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र न्यूजच्या विशेष भागामध्ये मी पूजा काटकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. हिंदुस्थानचं आराध्य दैवत आणि स्फूर्तिस्थान छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. 33 कोटी देवांची 33 कोटीहून अधिक मंदिर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र हे एक असं आराध्य दैवत आहे की एकही मंदिर नसताना हिंदुस्थानच्या प्रत्येक हृदयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं नाव अजरामर आहे. खरोखरच इतकं महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये होऊन गेलं याचा अभिमान आपल्या प्रत्येकाला वाटल्या वाचून राहत नाही. तर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं प्राध्यापक विशाल गरड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा घेतलेला आढावा आपण पाहूया. नमस्कार, मी प्राध्यापक विशाल गरड. आज दिनांक 14 मे 2020 म्हणजेच आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. या निमित्तानं स्मार्ट महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी या जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर एक आगळं वेगळं रूप उभा राहतं. एक युवा रूप, ज्याने वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर स्वतःचं मस्तक दिलं आणि त्यांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानातून उभा राहिले पुन्हा कित्येक मावळे आणि या स्वराज्याचं रक्षण केलं आपल्या दुसऱ्या छत्रपतींना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचं आपल्या प्राणांची आहुती देऊन बलिदान देऊन ज्यांनी रक्षण केलं त्या छत्रपती संभाजी महाराजांची आठवण करण्याचा आजचा हा दिवस. मित्रांनो, आपण युवावस्थेत असताना आपल्याला दुसऱ्या कोणत्या आपल्या आयडॉलची गरजच पडू नये एवढं मोठं कर्तृत्व छत्रपती संभाजी महाराजांनी 17व्या शतकात करून ठेवलं. परंतु दुर्दैव म्हणावं लागेल की आजच्या काळात काही मालिकातून, काही चित्रपटातून, काही पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराज आपल्यापर्यंत पोहोचले, परंतु ही वस्तुस्थिती याच्या आधी नव्हती. म्हणून आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांना आयडॉल मानून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण हिंदवी स्वराज्याचं रक्षण तर करण्याचा विषय नाही, परंतु हे जे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण करून ठेवलंय एक मावळा म्हणून आपण सुद्धा इथून पुढच्या काळात त्याचं संरक्षण करणं ही खऱ्या अर्थानं आजच्या दिनी आपण शपथ घेतली पाहिजे. वरी देह ज्वाला असे पेटलेली अशांना कधीही न लागती मशाली. रवी नित्य तेवे विना तेल वात हृदयात संभाजी असे जन्म जात. हृदयात संभाजी असे जन्म जात. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणी सईबाईंच्या पोटी जन्मलेलं हे पहिलं पुत्ररत्न. आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस प्रत्येक जन्माला येणाऱ्या मुलाचा जन्मसिद्ध अधिकार असतो की आपल्या आईचं दूध प्यायला मिळणं. परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यावरचं आई नावाचं छत्र अवघ्या 2-2.5 वर्षाचं असताना हरवून गेलं आणि आपल्या राजाला, आपल्या युवराजाला त्यांच्या आईचं दूध सुद्धा नीट प्यायला मिळालेलं नाही. अशा अवस्थेत सुद्धा आईचं छत्र हरपल्यानंतर आऊसाहेब जिजाऊनी ते छत्र धरलं आणि आऊसाहेब जिजाऊनी ज्या पद्धतीने संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर केलं त्याच पद्धतीचे संस्कार छत्रपती संभाजी महाराजांवर सुद्धा केलं. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा महाराजांचं हे हिंदवी स्वराज्य लिलिया पेललं. पुरंदरचा तह झाल्यानंतर मिर्झा राजे जयसिंगाकडे जवळजवळ 23 किल्ले आपले त्यांना देण्यात आले. त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्याकडे ओलीस राहावं लागलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की वय वर्ष 8 ते 9 वर्ष एवढ्या कमी वयात आपल्या लेकराला शत्रूच्या गोटात टाकणं एका बापाच्या दृष्टीने ही किती मोठी गोष्ट आहे. आज आपण आपल्या लेकराला घराच्या बाहेर कुठं जायचं म्हणलं तर किती वेळेस त्याला आपण सगळं विचारतो, त्याच्या सिक्युरिटीची किती काळजी घेतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लेकराला पोटच्या गोळ्याला शत्रूच्या तळात देताना त्यांना किती यातना झाल्या असतील. परंतु छत्रपती शिवाजी महाराजाला माहित होतं की जेवढं लहानपणी छत्रपती संभाजी महाराज शिकतील याच औरंग्याला चारी मुंड्या चित करतील. मराठ्यांचं सगळं साम्राज्य संपवण्याच्या दृष्टीनं औरंग्या ज्यावेळेस लाखोंची फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळेस बसल्यानंतर त्यानं विचार केला की आता सुरुवात करायची कुठून, नेमका किल्ला घ्यायचा कोणता. त्यावेळेस एक सरदार म्हटला की सोप्यापासून सुरुवात करू आणि मग ठरलं नाशिक जवळील रामशेज किल्ला घ्यायचा. अवघी 600 माणसं होती रामशेज किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांची आणि 40,000ची फौज घेऊन शहाबुद्दीन खानाला पाठवून दिलं रामशेजचा किल्ला घ्यायला. विचार करा, हा किल्ला पडला तर नाहीच, शहाबुद्दीन खानाला पण नाही, त्याच्यानंतर गेलेल्या 2-3 सरदारांना पण पडला नाही. एक किल्ला 6-6 वर्ष झुंजला आणि हीच मनात घेऊन औरंगजेब म्हटला की एका किल्ल्यात जर 6-6 वर्ष लागली
तर माझी कबरच इथं महाराष्ट्रात बांधावी लागेल. आणि त्याचे हे शब्द खरे झाले. छत्रपती संभाजीराजांनंतर या औरंग्याची कबर याच महाराष्ट्रात बांधली गेली. खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास आम्हाला पुन्हा पुन्हा प्रेरणा देतो. याचं कारण हे आहे मित्रांनो, आजच्या युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही प्रयत्न करत राहिला पाहिजे. आमच्यावर किती जरी मोठी संकट आली तरी त्या संकटाला तोड देण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे आणि ते असं थांबवून चालणार नाही. शेवटी संकटानं थकून थकून आपल्याला सोडून गेलं पाहिजे. इथपर्यंतची ताकद हे आपल्याला शंभू चरित्रातून मिळते. आपल्याला एवढं सगळं आयुष्य मिळतं. आपल्या संपूर्ण आयुष्यात खरंच आपण काय करतो की आपण अजरामर होऊन जाऊ. परंतु आपल्या दोन्ही छत्रपतींचा इतिहास फक्त आपण वाचला तरी देखील आपण काहीतरी स्वतः एक नवीन इतिहास घडवू शकतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य मिळालं फक्त 50 वर्षाचं. छत्रपती संभाजी महाराजांना आयुष्य मिळालं फक्त 32 वर्षाचं. अरे आपल्या दोन्ही छत्रपतींच्या वयाची बेरीज केली तर ती होते 82 वर्ष. या 82 वर्षाच्या इतिहासाच्या पराक्रमावर आम्ही आमच्या 10 पिढ्या पोचल्या. पण पुन्हा कोणता छत्रपती या मातीत निर्माण होऊ शकला नाही. याचं एकच कारण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांसारखं कर्तृत्व हे आमच्यामध्ये निर्माण होऊ शकलं नाही. मग आजच्या युवकांनी काय करायला हवं? सगळ्यांनी ड्रायव्हर व्हायला हवं. हसाल तुम्ही, पण ड्रायव्हर कुणाचं? जेसीबीचा ड्रायव्हर व्हायला हवं. जेसीबी म्हणजे ज्योतिबा फुले यांचे विचार आम्ही डोक्यामध्ये घेतले पाहिजे. सी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्ही डोक्यामध्ये घेतले पाहिजे. आणि बी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही आमच्या डोक्यामध्ये घेतले पाहिजे. तेव्हा आम्ही या सगळ्या महापुरुषांचे विचार वाचून ते अंगीकारून नक्कीच पुन्हा एक नवा इतिहास घडवू शकतो. महापुरुषांच्या जयंत्या येतात, परंतु आपण त्या जयंत्या कशा पद्धतीने साजऱ्या करतो हे जास्त महत्वाचं वाटतं. हल्लीचा ट्रेंड जर आपण पाहिला युवकांचा जयंत्या साजऱ्या करण्याचा, तर मोठी डॉल्बी आणायची, डॉल्बी पुढे वेड्या वाकड्या गाण्यावर नाचत बसायचं. नाचण्याला विरोध नाही, पण कुठं नाचावं, कसं नाचावं, का नाचावं याला मात्र नक्कीच अक्कल गरजेची आहे. परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, आंबेडकरांची जयंती असू द्या, अण्णाभाऊ साठेंची जयंती असू द्या, मोहम्मद पैगंबरांची जयंती असू द्या किंवा आणखीन कुणी महापुरुषांची जयंती असू द्या, या जयंतीच्या निमित्तानं त्या महापुरुषाचे विचार या समोर बसलेल्या गर्दीमध्ये टाळक्यामध्ये घुसवण्यासाठी प्रयत्न राहिला पाहिजे. जेवढे सगळे आपण कार्यक्रम आयोजित करतो या सगळ्या कार्यक्रमामधून लोकांचं प्रबोधन होणं जास्त गरजेचं आहे. कारण आज आपले सगळे महापुरुष शरीरानं आपल्यामध्ये नाहीत हो, पण ते विचाराने आपल्यामध्ये अजूनही जिवंत आहेत. त्यांना पुन्हा आपल्याला जिवंत करायचं आहे. आणि जिवंत करायचं असेल तर प्रत्येक युवकानं या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या या नाचून नाचून नाही तर वाचून वाचून साजऱ्या केल्या पाहिजे, हे या ठिकाणी प्रकर्षानं म्हणावंसं वाटतं. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा महान ग्रंथ लिहिला. एवढंच नाही, नायिकाभेद नावाचा ग्रंथ लिहिला, 7 शतक नावाचा ग्रंथ लिहिला. मग महाराजांच्या या पैलूकडे पाहताना प्रत्येक युवकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांना वाचनाची फार आवड होती आणि लिखाणाची फार आवड होती. मग त्यांचे अनुयायी म्हणणारे आपण कधी पुस्तक लिहिणार आहोत का नाही? त्यांचे अनुयायी स्वतःला म्हणणारे आपण कधी वाचणार आहेत का नाही? आणि जर आपण मालिकेत जर पाहिलं असेल तर कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या दोघांमध्ये संस्कृतमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ट्युनिंग व्हायचं आणि ते आपण मालिकेमधून सुद्धा पाहिलं असेल. म्हणजे त्या काळी छत्रपती संभाजी महाराजांना उत्कृष्ट संस्कृत येत होतं आणि संस्कृतमध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला. आज आम्हाला आमचं स्वतःचं नाव ते संस्कृतमध्ये बोलता येत आहे का किंवा लिहिता येत आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. आपण ज्यांना आयडॉल मानतो ती माणसं जशी वागली, जशी जगली, तसंच आपण सुद्धा जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी खूप कमी वयात पराक्रम केला, आपण सुद्धा करायला पाहिजे. छत्रपती संभाजीराजांनी वयाच्या 9व्या वर्षी आग्र्याला जाऊन माघारी आले. आपण आपला तालुका तरी बाहेर सोडतो का? नाही, आपले घरचेच जाऊन देत नाही तर बाकीच्याचा काय विषय आहे? मग छत्रपती संभाजी महाराजांबद्दल शिवाजी महाराजांनी सुद्धा जर 17व्या शतकात हीच भूमिका घेतली असती तर एवढ्या लहानपणी त्या औरंगजेब बादशहाच्या तिथल्या सगळ्या दरबारातलं राजकारण संभाजीराजांना कळलं नसतं. म्हणजे किती दूरदृष्टी होती पहा की वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांना आग्र्यापर्यंत न्यायचं आणि तिथून परत माघारी येताना ज्यावेळेस गनिम मागे लागला त्यावेळेस कुठंतरी ठेवायचं आणि स्वतः पुढं सटकायचं. याचं कारण त्यांच्या मागचा ससेमिरा त्या गनिमांचा सुटावा म्हणून. स्वतःचं पोटचं लेकरू जिवंत असताना सुद्धा त्याचा मृत्यू झाला ही बातमी त्याच्या बायकोला सांगणं मला वाटतं जगातलं सगळ्यात दुःखी गोष्ट ही आहे. परंतु ती महाराजाला करावी लागली. याचं कारण काय? संभाजीराजांच्या मागे जे गनिम लागले होते त्यांच्या हाती संभाजीराजे लागू नये म्हणून
म्हणून संभाजीराजे सुखरूप वाचले आणि पुन्हा आपल्या गडावर आले. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये 6 जून 1674 या दिवसाला जितकं महत्व आहे, हा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. एवढंच महत्व आपण आपल्या आयुष्यामध्ये 16 जानेवारी 1681 या दिवसाला सुद्धा दिलं पाहिजे. कारण या दिवशी आपल्या या महाराष्ट्राला, आपल्या या स्वराज्याला दुसरा छत्रपती मिळाला. दुसऱ्या छत्रपतीनं आपल्यावर छत्र धरलं. छत्रपती संभाजीराजांचं संपूर्ण चरित्र प्रचंड प्रेरणादायी आहे, प्रचंड धाडसाचं आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिवरायांनी जे जे केलं त्यावर उंच सेतू बांधण्याचं काम छत्रपती संभाजीराजांनी केलं. जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट युद्धभूमीवर तयार करणारा छत्रपती संभाजीराजा पहिला राजा. जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा छत्रपती शंभूराजा पहिला राजा. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात सुद्धा 800 मीटरचा सेतू बांधणारा छत्रपती शंभूराजा पहिला राजा. आदिलशाही कुतुबशाही एकजूट करणारा आणि त्याच वेळी सिद्धी पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा, त्याच वेळी मोगलांचा कर्दनकाळ ठरलेला छत्रपती संभाजीराजा. तसंच दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा छत्रपती संभाजीराजा. उत्तर प्रदेश पासून दूर तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा, इतर धर्मांचा मान सन्मान करणारा आणि धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा छत्रपती संभाजीराजा. बालमजुरी व वेठबिगारी विरुद्ध कायदा करणारा छत्रपती संभाजीराजा. शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसात दूर मध्य प्रदेशातील बुरहानपूरवर छापा घालणारा आणि छापा घालून आपलं स्वराज्य बळकट करणारा आर्थिकदृष्ट्या छत्रपती संभाजीराजा. स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा छत्रपती संभाजीराजा. देहू ते पंढरपूर आषाढीला संरक्षण व अर्थपुरवठा करणारा छत्रपती संभाजीराजा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबवणारा छत्रपती संभाजीराजा. ही सगळी कर्तृत्व जर आपण पाहिली तर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रातले ही गुणधर्म आज आपल्या प्रत्येक पिढीनं आत्मसात केले पाहिजे असं या ठिकाणी आवर्जून म्हणावंसं वाटतं. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या भाषेचं खूप महत्व आहे आणि आज आपण 21व्या शतकात आहोत. तरी देखील आपल्याला किती भाषा येतात जर हा प्रश्न आपण स्वतःला विचारला तर एकतर आपल्याला मराठी चांगली येते, ती पण तुडकी मुडकीच येते, म्हणजे ग्रामर वगैरे तर काही जास्त येत नसते. हिंदी तुडकी मुडकी आपली आणि इंग्लिश पण तुडकी मुडकी, म्हणजे इनबिन 3 भाषा आहेत त्या पण आपल्या ग्रामर सहित चांगल्या येत नाहीत. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं 8 पेक्षा जास्त भाषांवर प्रभुत्व होतं. आपल्या महाराजांना मराठी येत होती, हिंदी येत होती, इंग्रजी येत होती, गुजराती येत होती, पाली येत होती, संस्कृत येत होती, तामिळ येत होती, तेलुगू येत होती, कन्नड येत होती, फ्रेंच येत होती, उर्दू येत होती, फारसी, कोकणी, भोजपुरी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना येत होती. आजच्या युवकांनी हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की जर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी 8 पेक्षा जास्त भाषावर प्रभुत्व मिळवलं असेल तर आपण निदान 3 भाषा तरी आपल्या आयुष्यात चांगल्या पद्धतीनं शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी खूप महत्वपूर्ण योगदान दिलं. आज आपण त्यांना आयडॉल मानत असताना आपण सुद्धा आपल्या शरीराकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. आजची आपण तरुण पिढी बघतो व्यसनाधीनतेच्या नादी लागलेली आणि तालीम नावाची तर संकल्पना कुठं उडून गेली का काय, म्हणजे आम्हाला बॉडी बनवायची परंतु ते कुणाला तरी चांगली दिसावी म्हणून, असं नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं शरीर कमावलं ते स्वराज्याच्या रक्षणासाठी. महाराजांनी मल्ल होते, महाराजांनी विद्या ही भालाफेकमध्ये कमवली, तलवारीत कमवली, घोडेस्वारीत कमवली, व्यायाम व कसरतीचे खेळ त्यांनी शिकले, धनुर्विद्येमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं, दांडपट्टा त्यांना येत होता, गणमिकावा येत होता. या सगळ्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या. आपण त्यांचं चरित्र वाचल्यानंतर आपण देखील आपल्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे आजच्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अखेर तो काळा दिवस उजाडला. दिनांक 11 मार्च 1689 या रोजी तुळापूरच्या या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं. परंतु बलिदान दिल्यानंतर सुद्धा औरंगजेबाच्या तोंडून जे शब्द निघाले त्यावरून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आणखीन मोठं होतं. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाच्या मुखातून जे शब्द निघाले त्यावरून लक्षात येतं मित्रांनो की संभाजीराजांचं चरित्र किती मोठं होतं. काय म्हणतो औरंगजेब? सच में छावा था छावा शेर शिवा का, हमने पैर निकाल दे उसके लेकिन उसने हमारे सामने कभी घुटने नहीं टेके. तो म्हणतो कि हमने हाथ काट दिए उसके लेकिन उसने हमारे सामने कभी रहम की भीख नहीं मांगी. हमने जबान निकाल दी उसकी लेकिन उसने कभी हमारे सामने जिंदगी नहीं मांगी. हमने सर काट दिया उसका लेकिन उसका सर हमारे सामने कभी झुका नहीं. हमने आंखें निकाल दी उसकी
लेकिन उसकी नजर हमारे सामने कभी झुकी नहीं. का हे शक्य झालं? कारण संभाजीराजांच्या डोक्यात छत्रपती शिवरायांनी जे शिकवण दिली ती खूप चांगल्या पद्धतीनं रुतली होती. ती अशी की अरे पाय तोडले तरी चालतील पण कुणासमोर गुडघे टेकवणार नाही, हात तोडले तरी चालतील पण कुणासमोर प्राणांची भीक मागणार नाही, डोळे काढले तरी चालतील पण नजर खाली वळवणार नाही, मुंडकं उडवलं तरी चालेल पण हे स्वराज्य गनिमांच्या हातात देणार नाही. काय ही श्रद्धा आणि किती मोठी हे छत्रपती संभाजीराजांचं आपल्या स्वराज्यावरचं प्रेम. म्हणून स्वराज्य रक्षक संभाजी. अगनाथ माझा काळ भैरी अवतार शिवाचा. तर आजचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशा व्हिडिओसाठी, बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज.